चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे। कल्याण राजगुरुनगरमध्ये मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे। लोणावळ्यात रक्षकच भक्षक बनलाय। त्यामुळे आता लेकींना वाचवा आणि नराधमांना फाशी द्या अशी आर्त हाक चिमुरडींच्या कुटुंबियांनी दिली आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकरांच्या मामा सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानं पुणे शहर हादरलं होतं। मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि मामाची हत्या मामीनंच केल्याचं उघडकीस आणलंय। मात्र मामीनं मामाचा काटा का काढला, काय घडलं, असं नेमकं खुनामागचं रहस्य काय, जाणून घेऊ। पुणे हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण। अनैतिक संबंधांच्या आडाला पत्नीनंच घात केला। नात्यात फाटा, मामीनेच काढला मामाचा काटा। पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे। विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येमागे पैशांचं नाही तर प्रेम प्रकरणाचं कारण समोर आलंय। सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे आपल्या मुलाच्या मित्रासोबत गेल्या 12 वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं आणि यातूनच मामीने प्रियकरासोबत हत्येचा खतरनाक प्लॅन केला। अक्षय जवळकरचे आईवडील वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून आले तेव्हा अक्षय अवघ्या 9 वर्षांचा होता। त्याचा आणि मोहिनी वाघ यांचं प्रेम प्रकरण होईल याची कल्पनाही कोणाला नव्हती। मात्र सतीश वाघ यांच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी तपास ज्या दिशेने केला त्यातून हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सतीश वाघ यांच्या हत्येचा कट कसा उलगडला पाहूयात। 23 वर्षांपूर्वी जवळकर दाम्पत्य मुलगा अक्षयला घेऊन पुण्यात आले। जवळकर दाम्पत्य हे वाघ यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते। 36 वर्षीय मोहिनी वाघ यांचं मुलाच्या 20 वर्षीय मित्राशी सूत जुळलं। सतीश वाघ यांनी अक्षय आणि पत्नीला रंगेहात पकडलं आणि त्यांच्यात वाद निर्माण झाले। 2016 मध्ये जवळकर कुटुंबानं घर खाली केल्यानंतरही अक्षय आणि मामीच्या भेटी सुरूच राहिल्या। सतीश वाघ पत्नीला मारहाण करायचे। अखेर वैतागून मामीनं आणि अक्षयनं मामाला संपवण्याचा कट रचला। अक्षय आणि मामीनं 4 जणांना 5 लाखांची सुपारी दिली। त्यानंतर 9 डिसेंबरला अक्षयनं वाघ यांचं अपहरण करत अखेर काटा काढला। सतीश वाघ यांची हत्या आर्थिक प्रकरणातून भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांकडून घेतलेल्या जबाबात मामीनं हत्येचा कट आपणच रचल्याची कबुली दिली आहे। नाही, आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशीची आपल्या तपासात जी माहिती आणि FIR मध्ये जी माहिती आली होती की 4 लोकांनी उचलून गेले, त्या 4ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर याच्यातलं जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेला आहे। असे 6 आरोपी अटक झालेत। अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्नाची शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही तपास करत आहोत। योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण आणि हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर सह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। बातमी आता बीडमधनं पाहूयात। बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अटक करण्यात आली आहे। अंजली दमानी यांनी पोस्ट केलेल्या फडचा व्हिडिओ काल कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज त्याला अटक करण्यात आली आहे। कैलास फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच संदर्भातला व्हिडिओ अंजली दमानी यांकडून ट्विट करण्यात आला होता आणि याबाबत काही सवाल उपस्थित करण्यात आले होते। एकंदरीतच बीडमध्ये जे गुंडाराज सुरू आहे याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते। बंदुकीचे परवाने कसे काय मिळतात असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित करत हा व्हिडिओ ट्विट केला होता। सोशल मीडियावर हा व्हायरल करण्यात आला होता आणि त्यानंतर आता कैलास फडला अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी विनोद जिरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विनोद, अखेर अटक करण्यात आली आहे कैलास फडला, काय अधिक तपशील? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी परळीमध्ये हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर आता पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडवरती आले आहेत आणि त्यांनी कैलास फड याला अटक केलेली आहे आणि ज्यावेळेस न्यायालयात त्याला हजर करण्यात आलंय त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे।
धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बातमी बीडमधून समोर येते. बातमी बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. सीआयडी विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्यासह पथक आज सकाळी बीडमध्ये दाखल झालंय. या पथकानं बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यानंतर हे पथक केज इथं रवाना झालंय. केजमध्ये तिथल्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तब्बल 4 तास ही सगळी प्रक्रिया सुरू होती आणि यानंतर मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांशी चर्चा केली आहे. त्यानंतर हे पथक संभाजीनगरकडे आता रवाना झालंय. सरपंच हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला वेग येताना पाहायला मिळतोय. तब्बल 4 तास या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्याचं काम पथकानं केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता हे पथक संभाजीनगरकडे रवाना झालंय. देशमुख कुटुंबियांशीही देखील या पथकानं संवाद साधलाय, चर्चा केली आहे. दरम्यान बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडेंनी आता केली आहे. माझ्या जवळचा कोणीही असला तरी कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणात माझा संबंध नसून वाल्मिक कराडचे सुरेश धसांशीच संबंध असल्याचं मुंडेंनी म्हटलंय. वस्तुस्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय. त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही. ज्यांनी कुणी केलंय, ही जी हत्या करणार आहेत, ज्यांनी कुणी केलंय, निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे. या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे. वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांचं सोबत होती. माझ्या जवळचे तर त्या आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे. त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा पाहायला मिळाला. धनंजय मुंडेंच्या हातात बंदूक असलेला फोटो दमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी करण्याची मागणी दमानी या करताय. कैलास फड यांचा व्हिडिओ देखील दमानी यांनी पोस्ट केला होता. कैलास फड याला अटक करण्यात आली आणि आता त्यानंतर धनंजय मुंडेंचा बंदूक हातात घेतलेला फोटो देखील दमानी यांनी ट्विट केलाय. याच संदर्भात दमानी यांनी काय ट्विट केलंय पाहूया. हे असले बॉस, इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार. कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणं हे सोपं असतं. आपल्याला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी करा. दरम्यान बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्याच मंत्रिमंडळात आहे असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केलाय. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. एवढंच नव्हे तर अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊत करतायत. बीडमधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस. एक नाही 2 मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेली आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. पुढची बातमी. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेल्या मंत्रालयातील खोली क्रमांक 602 सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या कार्यालयाबाबत अनेक आख्यायिका आहेत. ही केबिन शापित असल्याचं म्हटलं जातं आणि त्यावरूनच आता मंत्रालयाच्या राज्याचं जे पॉवर हाऊस आहे तिथं अंधश्रद्धेच्या चर्चा मात्र जोरदार रंगताना पाहायला मिळत आहेत. अडीच दशकांपासून ज्या मंत्र्यांना ही कॅबिन मिळाली त्यांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. 1999 तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना कॅबिन मिळाल्यानंतर 2003 मध्ये त्यांचं नाव तेलगी प्रकरणात आलं. अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. 2014
एकनाथ खडसे यांचं नाव जमीन घोटाळ्यात आल्यानं त्यांची गच्छंती करावी लागली. भाजपचे पांडुरंग फुंडकर यांचा 2018 मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. भाजप नेते अनिल बोंडेंचा 2019 मध्ये निवडणुकीत पराभव. सध्या 602 कक्ष भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या सामाजिक कार्य विभागाकडे. 602 क्रमांकाच्या कॅबिनचा इतिहास पाहता शिवेंद्रराजेंच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जाते. 602 कॅबिनचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू, तर शिवेंद्रराजेंचं कामकाज शेजारच्या कॅबिनमधून सुरू आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे बातमी समोर येते. महाराष्ट्र विधानसभा निकालामध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक निकालावर पुन्हा शंका व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षात ज्यांची संघाची विचारधारा असणारे लोक आहेत त्यांना बाहेर काढावं लागेल असंही वक्तव्य राहुल गांधींनी केलंय. बेळगावमधील काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत राहुल गांधी बोलत होते. महाराष्ट्र विधानसभा निकालात गडबड अजूनही वाटतं कुठेतरी गडबड आहे. काँग्रेस पक्षात संघाची विचारधारा असणारे लोक आहेत. संघाची विचारधारा असणाऱ्यांना पक्षातून काढावं लागेल. पुढच्या बातमीकडे खासदार सुप्रिया सुळेंनी ईव्हीएम बाबत वेगळी भूमिका मांडली. पुराव्याशिवाय ईव्हीएमला दोष देता येणार नाही, कारण आपणही ईव्हीएम वरच 4 वेळा जिंकलो असं वक्तव्य आता सुप्रिया सुळे करतायत. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी मवियाच्या भूमिकेलाच कुठेतरी छेद देत ही भूमिका घेतली आहे का अशा चर्चा रंगू लागल्यात. याबाबत विचारलं असता आपण योगेंद्र पवारांच्या अर्जाविषयी बोललो असं वक्तव्य सुळेंनी केलं आहे. हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले. त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे. आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे म्हणजे आता स्वतः सचिन दोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा, आणि तो त्यांनी घेतला. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम नसेल तर त्या वोटर्स लिस्टमध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत. आणि मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग ईव्हीएमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय. त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी, जर लोकांचं भावना असेल की आपण बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात. आता बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची. नव्या लाडक्या बहिणींना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तारीख वाढवायची की नाही याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आणि त्यामुळे ज्या बहिणींनी अर्ज दाखल केलेला नाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंतची होती. आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे. म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. आणि आता डोळे उघडणारी बातमी, कारण मराठवाड्यातून विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली. मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झाली आहे. विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाही किंवा 99 पर्यंतचं संख्या ज्ञानही नसल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. गणित विषयात तर बहुसंख्य विद्यार्थी मागेच आहेत. वाचनासोबत लहान लहान शब्द लिहिता येत नसल्याचं वास्तव समोर आलंय. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आता उपाययोजना हाती घेण्याची सूचना देण्यात आली आहे. काय परिस्थिती आहे बघूया. मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या 12,285 शाळांमधलं हे सर्वेक्षण. 30% जास्त विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाही. चौथीतल्या 29% मुलांना 99 पर्यंतचं संख्या ज्ञान नाही.
इयत्ता पहिलीच्या 33% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. नांदेडमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आहे. दुसरीतल्या 70% विद्यार्थ्यांनाच वाचन करता येतं. वाचता न येणाऱ्या तिसरीतल्या मुलांचं प्रमाण देखील 28% आहे. दुसरी तिसरीतल्या 24% मुलांना 10 पर्यंतचे अंकही मोजता येत नाही. 43 विद्यार्थ्यांना लहान लहान शब्द लिहिता येत नाही. आणि नुसतं मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे पवित्र ज्ञानदानाचं कार्य आहे ते अगदी तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत त्याचे सकारात्मक निर्णय कसे होतील त्या दृष्टिकोनातून कार्य संपन्न होईल. मला वाटतं की याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. काही शिक्षकांना आपण एकदा नोकरीला लागलो ना की आपली रोजीरोटी फिक्स, ते विद्यार्थी गेले खड्ड्यात, अशी जी काही मानसिकता झालेली. काही शिक्षक शाळेवर जातच नाहीत, तर मुलं शिकतील कसे? या अशा शिक्षकांना सुद्धा आपल्याला वठणीवर आणावं लागणार आहे. शिक्षकांनी त्यांचे पगार भरमसाठ आहेत, परंतु जर त्यांना शाळेवर जायची मानसिकता नसेल तर त्यांना त्याच्या पद्धतीने त्यांना योग्य तो त्यांना नियम कायदे सर्व त्यांना दाखवले जातील. सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत, गावखेड्यातील लोक आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा काही मोठ्या घरचा नसतो, म्हणून त्यांच्याकडे जे काही दुर्लक्ष केलं जाईल त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाणार आहे. पुढची बातमी. मनीषा खत्री नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त असतील. राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिका आयुक्त पदाची नियुक्ती रद्द झाली आहे. 3 दिवसांपूर्वी कर्डिले यांची आयुक्तपदी बदली झाली होती. कर्डिले मसुरीला ट्रेनिंगला असतानाच त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. मनीषा खत्री यांच्या आयुक्त पदासाठी खरं तर जोरदार लॉबिंग झाल्याची चर्चा आहे. मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या पत्नी आहेत, त्यामुळे मनीषा खत्री यांच्यासाठी कोणी लॉबिंग केलं याबाबत आता चर्चा रंगतीये. वळूयात पुढच्या बातमीकडे. सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची मागणी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात सध्या अल्प प्रमाणात सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबर 2017 नंतर बऱ्याच विषयांची सर्व पदं सेवानिवृत्ती आकस्मिक मृत्यूमुळे रिक्त झालेली आहेत. अशा प्रकारे अकृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांच्या 12 ते 15 हजार जागा तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 8 ते 10 हजार जागा रिक्त आहेत. जागांवरील भरतीच्या प्रक्रियेला गती मिळावी अशी मागणी करण्यात येते. तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रति तासिका 1,500 रुपये मानधन 11 महिने द्यावं. तासिका तत्वावरील अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरावा. सहाय्यक प्राध्यापक भरतीचे ना हरकत प्रमाणपत्र उच्च शिक्षण सहसंचालक स्तरावर द्यावं. अकृषी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील बंदी उठवावी. नॅक मूल्यांकनात अ-ब दर्जा मिळालेल्या अनुदानित महाविद्यालयातील कायम विना अनुदानित तुकड्यांना 100% अनुदान द्यावं. आता बातमी वसईतून. एक धक्कादायक घटना इथं समोर आली आहे. मुलाच्या अंगावर गाडी चढवून फरार झालेल्या चालकाला अटक करण्यात आली आहे. वालिओमधल्या एका प्रवाशानं ओला कार मागवली होती. त्याच वेळी एक मुलगा कारच्या पुढे काही अंतरावर खेळत होता. मात्र प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कार चालकानं हा मुलाकडे पाहिलंच नाही आणि बेदरकारपणे कार चालवत या मुलाच्या अंगावरून गाडी गेली. स्थानिकांनी कार ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुसाट निघून गेला. या मुलाच्या हाताला, डोक्याला, छातीला आता दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. एक धक्कादायक बातमी. प्रसिद्ध आरजे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिमरन सिंहनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. 22 वर्षाच्या सिमरनचा मृतदेह तिच्या गुरुग्राम मधल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय. यानंतर आता खळबळ माजली आहे. मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही, त्यामुळे आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. पोलीस तपास करतायत.